भंडारा ट्रैफिक पुलिस एक्शन मोड पर। भंडारा शहर में जड़ वाहतूक को नो एंट्री। नो एंट्री से जाने वाले वाहनों पर हो रही है ट्रैफिक पुलिस की कार्रवाई। भंडारा शहर में ट्रैफिक और हादसों को लेकर नियमों का उल्लंघन करने वालों के खिलाफ पुलिस निरीक्षक बारसे करेंगे कार्रवाई। जिलाधिकारी व पुलिस अधीक्षक के आदेश के बाद भंडारा शहर के मुख्य चौक पर जड़ वाहतूक को नो एंट्री। भंडारा शहर में जड़ वाहनों से हो रही ट्रैफिक एवं हादसों के बाद जिलाधिकारी योगेश कुंभेजकर ने शास्त्री चौक से खाम तलाव चौक आने वाले जड़ वाहनों पर बंदी कर दी है। उसी प्रकार राजीव गांधी चौक से नागपुर नाका और नागपुर नाका से राजीव गांधी चौक तक जड़ वाहतूक पर बंदी के आदेश जारी किए हैं। इस आदेश को गंभीरता से लेते हुए पुलिस अधीक्षक लोहित मतानी के मार्गदर्शन में ट्रैफिक पुलिस इंचार्ज पुलिस निरीक्षक सुभाष बारसे ने ट्रैफिक की घटनाओं को गंभीरता से लेते हुए सभी नो एंट्री जगहों पर बैरिकेड लगा दिए हैं। लेकिन कुछ जड़ वाहन नियमों का उल्लंघन कर बैरिकेड को हटाकर नो एंट्री में दाखिल होकर आवागमन कर रहे थे। नियमों का उल्लंघन करने वालों पर ट्रैफिक पुलिस द्वारा कार्रवाई की गई। साथ ही शास्त्री चौक, राजीव गांधी चौक, कलेक्टर चौक, नागपुर नाका इन ठिकानों पर ट्रैफिक पुलिस की ड्यूटी लगाई गई है। जिलाधिकारी के आदेश को गंभीरता से लेते हुए शासकीय नियम शासकीय अगर उल्लंघन करते पाया गया उस पर कार्रवाई की जाएगी। ऐसी जानकारी ट्रैफिक इंचार्ज पुलिस निरीक्षक सुभाष बारसे ने दी है। सर, काय सांगाल, मोठ्या प्रमाणामध्ये भंडारामध्ये वाहतूकमुळे लोकांना त्रास होत आहे, त्यासाठी तुम्ही ब्रॅकेट म्हणून भंडारा शहरात वेगवेगळ्या ठिकाणी लावलेले आहे, त्यालाही काही मोठे वाहन तोडून निघत आहे, त्याच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई केलेली आहे आणि सध्या पुढची का प्रक्रिया राहणार आहे तुमची? भंडारा शहरामध्ये रोड आणि वाहतुकीचं प्रमाण पाहता अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे। तर त्यावरती उपाययोजना म्हणून माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी जी हेवी वाहतूक आहे, अवजड वाहतूक, ती रिंग रोडनी पाठवण्याकरिता आदेश काढलेला आहे आणि हेवी वाहतूक याला शहरामध्ये बंदी निषेध केलेला आहे। तर माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशाचं पालन करण्याकरिता ट्रॅफिक ब्रँचतर्फे जे महत्त्वाचे चौक आहेत त्या ठिकाणी क्रॅश बॅरियर लावण्यात आलेले आहे। आणि परंतु बऱ्याच वेळेला असं होतं आहे की काही अवजड वाहनं हे त्या क्रॅश बॅरियरला डॅश मारून बाजूला करून तिथून निघत आहेत। तर यामुळे आम्ही जे वाहनं ह्या क्रॅश बॅरियरला बाजूला करतील त्यांच्यावरती आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत। भंडारा पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक 170/2024 आणि अपराध क्रमांक 191/2024 या अन्वये आम्ही या प्रकारे आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत आणि सदर ट्रक चालक जे आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे। यानंतर सुद्धा जे कोणी अशा प्रकारचा काम करतील त्यांच्याविरुद्ध तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येईल। तसेच शास्त्री चौक, नागपूर नाका, जिल्हा परिषद चौक या ठिकाणी आम्ही आमचे ट्रॅफिक अंमलदार असतात, त्यांनासुद्धा कोणत्याही प्रकारे अवजड वाहन हे शहरामध्ये येणार नाही या प्रकारे आम्ही त्यांना सक्त अशा सूचना दिलेल्या आहेत। आणि यामध्ये जर कुणी कसूर करेल तर त्यांच्यावरती सुद्धा खात्याअंतर्गत कसुरी अहवाल पाठवण्यात येईल।